अध्यक्ष म्हणून काम केलं आणि 10 वर्ष नगरसेविका म्हणून काम केलं. याच्यामध्ये आम्ही त्याच्यानंतर दादा अध्यक्ष झाले. ह्या सर्व काळामध्ये आम्ही राहुरीच्या नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा आहेत, रस्ते, पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, लाईट, या मूलभूत सुविधा देण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक कामं केलेली आहेत, ते दादा त्यांच्या भाषणात सांगणारच आहेत. राहुरी हे शहर आपण म्हणतो शांतताप्रिय शहर आहे. इथं ह्यापूर्वी कधीही दंगे वगैरे कधीच होत नव्हते, पण आता काही अल्पसंतुष्ट मंडळी इथं दंगे करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आपण सर्वांनी एकत्र हे कुठेही पुन्हा आपलं जसं शहर शांतताप्रिय होतं त्याचप्रमाणे आपण सगळ्यांनी ते ठेवलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक जवळजवळ 9 वर्षांनी होते. गेले 4 वर्ष या ठिकाणी प्रशासक आहेत आणि त्यामुळं दादा म्हणजे मागच्या बॉडीमध्ये जी कामं मंजूर झालेली होती ती कामंसुद्धा या ठिकाणी व्यवस्थित होत नाही आहे. काही तर अजून सुरूसुद्धा झालेली नाही आहे. आणि जे रस्त्यांची अवस्था आपण जी पाहतो त्याची पण जी कामं घेतलेली होती रस्त्यांची तीसुद्धा त्यामुळे होऊ शकलेली नाही आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, आपण सर्वांनी मला खूप प्रेम दिलेलं आहे आत्तापर्यंत आणि आपली सेवा करण्याची संधी दिलेली आहे. आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे. या शेवटच्या निवडणुकीच्या निमित्त मी आपल्याकडून एक भेट मागत आहे. ती तुम्ही देणार का सर्वजण? बस, थँक्यू. ती भेट म्हणजे या निवडणुकीमध्ये आपले नगराध्यक्ष मोरे सर आणि आमचे 24चे 24 उमेदवार, विकास आघाडीचे 24चे 24 उमेदवार सर्वांना प्रचंड मताधिक्य देऊन निवडून आणायचं आहे आणि नगरपालिकेमध्ये पुन्हा आपली सेवा करण्याची संधी द्यायची आहे. एवढं बोलून मी थांबते.